मोगा जाल्लें तें जावं म्हजो गोडाचो पांव म्हाका सोडशी तर जीव दितलो हांव म्हाका बोलयलोलो फोर्सान मोग जालोलो गेल्या मार्चान आजून पोंग ना हांवें मोगाची गोडसाण मोग तुजो आसा म्हणून धांवून येता. ओके, सो थंबनेल पाहून तुम्हाला कळालं असेल की आम्ही कुठे गेलो होतो. सो आम्ही गेलो होतो गोव्याला, ताज फोर्ट ॲग्वाडा रिसॉर्टमध्ये राहायला. 2015पासून ते आमचं ड्रीम होतं की एक दिवस का होईना, कारण मला एकच दिवस परवडणार आहे, ताज फोर्ट ॲग्वाडामध्ये जाऊन राहायचं. कारण तेव्हा अशा काही घडामोडी झाल्या होत्या आणि आमच्या डोक्यात ते फिट बसलं होतं की येस आपल्याला एक ना एक दिवस जायचं आहे. 10 वर्ष लागली ते ड्रीम फुलफिल व्हायला. ॲक्च्युली मागच्याच वर्षी झालं असतं, पण माझ्या चुकीमुळं मी ताज फोर्ट ॲग्वाडाच्या ऐवजी ताज होरायझनचं बुकिंग केलं, जे की आहे साऊथ गोवामध्ये. त्यामुळं ते राहूनच गेलं, ते ड्रीमच राहिलं. आणि या हॉटेलचे टॅरिफ्स काय असे नसतात की वर्षावर आपल्याला येता यावं, त्यामुळे पुन्हा 1 वर्ष थांबावं लागलं आणि फायनली ते आता ड्रीम सत्यात उतरतं आहे. वन्स यू एंटर, सगळीकडे लश ग्रीनरी आहे. हे उजव्या साईडला दिसते, पूर्ण त्यांचं पार्किंग आहे आणि समोर जे दिसते ते त्यांची भव्य एंट्रन्स लॉबी आहे. इथं वॅले पार्किंग वगैरे आहे. आणि वन्स यू एंटर इन द हॉटेल, तुम्हाला जो वाईब येते, जबरदस्त वाईब येते. सगळीकडे लक्झरी, समोर समुद्र दिसत असतो आणि जेव्हा तुम्ही एंटर करता तुमचं वेलकम अशा शेलच्या म्हणजे शिंपल्यांच्या माळेनं करतात ते, आणि एक तुम्हाला वेलकम ड्रिंक देतात. ते सगळं घेतल्यानंतर मी पहिला गेलो ह्या टेरेसवर, डेकवर, आणि तिथून जो नजारा दिसत होता समुद्राचा, अनबिलिव्हेबल होता. म्हणजे एकतर समुद्र मी वर्षातनं एकदा पाहतो आणि त्याच्यानंतर अशा प्रॉपर्टीमधून अशा व्ह्यू समुद्राचा मिळणं म्हणजे अनबिलिव्हेबल होतं. आणि तो जो पार्ट दिसतो तो फोर्ट ॲग्वाडाचा पार्ट आहे. आणि ह्या गच्चीवरनं इतकं सुंदर दृश्य दिसत होतं. आणि हे सगळं हॉटेल आहे. लेफ्ट हँड साईडला जे दिसतात त्या सगळ्या रूम्स आहेत. हे सगळे छोटे छोटे बहुतेक कॉटेजेस आहेत. वरच्या बाजूला जर तुमची नजर गेली तर तिथं विलाज वगैरे आहेत. आणि इतकं भव्य दिव्य आणि इतकं सुंदर दृश्य होतं ते. आणि खाली हा स्विमिंग पूल वगैरे आहे आणि खाली त्यांचे रेस्टॉरंट्स आहेत. आणि आम्हाला ॲक्च्युली आम्ही लवकर पोचलो होतो. आम्ही पोचलो होतो 1 वाजता आणि त्यांची चेक इन टाईम आहे 2 वाजता. त्या मॅडम तेच सांगत आहेत. आणि मग त्यामुळे आम्हाला 1 तास लेट होता अजून चेक इन करायला. सो आम्ही म्हटलं की आता आलो आहे तर हे सगळं एक्सप्लोअर करून घेऊया. आणि हे जे समोर दिसत आहेत ना, तुमचं वेलकम ते असंच करतं. जे व्हायोलिन आणि गिटारिस्ट आहेत ते तुमचं गोवन म्युझिकमध्ये वेलकम करतात. आणि मी मिस केलं ते ॲक्च्युली. मी जे गच्ची पाहायला तिकडे गेलो त्यामुळे माझं मिस झालं ते. सो 1 तास वेळ होता, त्यामुळे ते आम्हाला म्हणाले की तुम्ही लंच घ्या तवर आणि तोपर्यंत रूम विल बी रेडी. सो आम्ही खाली गेलो जिथं त्यांचं रेस्टॉरंट आहे. तर त्यांचं कोकम नावाचं रेस्टॉरंट आहे. आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा कुणीही नव्हतं तिथं, म्हणजे फुल वावरीच आवर. त्यामुळं एकतर 6 तास ड्रायव्हिंग केल्यानंतर प्रचंड भूक लागली होती. आणि समोर जर बघितले तर एकापेक्षा एक व्हरायटी ऑफ आयटम्स होते. म्हणजे 5-6 प्रकारचे तर ब्रेड होते, त्याच्यानंतर 2 प्रकारचे सूप होते, त्याच्यानंतर सॅलेड्स होते, आणि त्याच्यानंतर फ्रूट्स कट करून ठेवले ते फ्रूट्स अखंड होते. त्याच्यानंतर सॅलेड्सवर घालायला कित्येक प्रकारचे ड्रेसिंग्स होते. ते म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदाच किंवा दुसऱ्यांदा पाहिले असेल असे ड्रेसिंग्स. मला माहीतच नाही की हे ड्रेसिंग्स कशासाठी वापरतात आणि त्याच्यात काय असतं. सो मी बेटर फोकस केलं मला ज्या गोष्टी माहिती आहेत. सो हा होता चाट कॉर्नर. हा काय मला एवढा खास वाटला नाही. आणि हे मात्र जे समोर दिसतंय हे लिटरली भारी होतं, कारण सगळे गोवन लोकल ज्या करीज असतात, गोवन करीज ते होते. 5-6 प्रकारचे तर पनीरचे डिशेस होत्या. त्याच्यानंतर चायनीज मेन्यू वगैरे होता. आणि नंतर मी राहावलं नाही, मला माझ्या फेवरेट सेक्शनकडे गेलो, डेझर्ट सेक्शन. जवळपास 25 प्रकारचे डेझर्ट्स होते, कित्येक प्रकारचे केक होते, बर्फीज. आणि त्याच्यानंतर मला जे एक्साइटमेंट होती ती होती रसमलाईसाठी, कारण मला रसमलाई भयानक आवडते, गाजरचा हलवा. आणि त्यामुळे जे मामाला आवडते ते घेऊन आम्ही बसलो, कारण भूक प्रचंड लागली होती. आमचं तोपर्यंत जेवण झालं आणि आम्हाला रूम मिळाली. तर आमची रूम इतकी लक्झरीस आणि इतकी भारी होती. मी तुम्हाला रूम टूर देतो. वन्स यू एंटर केल्यानंतर उजव्या साईडला आहे वॉर्डरोब, जिथे हे बाथरोब वगैरे आहे आणि आयर्न बोर्ड आहे. आणि त्याच्यानंतर ही तिजोरी का दिली आहे मला माहीतच नाही, बट आहे, असेल. माझ्याकडे तर ठेवण्यासारखं काही नव्हतं त्याच्यामध्ये. आणि हा भला मोठा वॉर्डरोब. आणि त्याच्यानंतर लेफ्ट हँड साईडला
त्यांचं एकदम लक्झरियस बाथरूम, जिथं सगळे आयटम फॉरेस्ट इसेन्शियलचे होते. फॉरेस्ट इसेन्शियल इज म्हणजे खूप चांगला ब्रँड आहे तो ह्याच्यामध्ये सोप्समध्ये वगैरे. बघेल तिकडं नुसते लाईट्स होते, हँड टॉवेल्स होते. आणि हा मिरर मी आयुष्यात पहिल्यांदा बघितला. हा शेविंग मिरर आहे, मला माहितीच नाही की असं काय असतं. सो फर्स्ट टाईम मी बघितला. आणि त्याच्यानंतर हे लक्झरियस बाथरूम जिथं नळच नव्हता. मी नळ शोधतोय, म्हणजे ही आमची विचारसरणी. आणि हे बियॉन्ड माझ्या इमॅजिनेशनच्या होतं. सो आय एम थँकफुल टू गॉड की मला हे सगळं एक्सपिरियन्स करायला मिळते. आणि ही रूम होती, यू कॅन चेक द रूम. खूप लक्झरियस, किंग साईज बेड वगैरे होता, जे सोफे वगैरे त्यांनी दिले होते, हा मोठा टी व्ही. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट ना, हा डेक होता. ही टेरेस होता जे अटॅच होतं रूमला. त्याच्यातनं समोर इतका जबरदस्त व्ह्यू येत होता समुद्राचा आणि काही पार्ट ऑफ हॉटेलचा. म्हणजे इथं मी मोरसुद्धा बघितलं, म्हणजे नेक्स्ट डे मॉर्निंगला मी तो मोर वगैरे सुद्धा बघितला. आणि आमचं ॲनिव्हर्सरीचं रिझन होतं, सो त्यांनी असं छान सजवून वगैरे ठेवलं होतं. आणि खूप सुंदर लक्झरियस रूम होती. सो यू कॅन चेक द रूम. आणि खिडकी उघडली की समोर समुद्र, पडदा उघडला की समोर समुद्र. हा त्यांनी छोटा फ्रीज दिला होता, जो मी उघडायची हिंमतच केली नाही, कारण ते सगळं पेड असतंय. हे होतं कॉफी मेकर. मी फर्स्ट टाईम कॉफी मेकर बघितला. ही वॉटर हीटर, कारण मुलांना म्हणजे गरम पाणी करण्यासाठी ते खूप युजफुल होतं. हे होतं मिल्क. ह्याची कॉफी इतकी टेस्टलेस असते की म्हणजे पिऊच नका तुम्ही कॉफी वगैरे इतकी. आणि हे सगळे शुगरचे पॅकेट्स वगैरे. आणि हे खाली ग्लासेस दिले होते, एवढे ग्लासेस, म्हणजे निश्चित हे पाणी पिण्यासाठी नव्हते. आणि दुसरं आम्ही काय पित नाही, त्यामुळे आम्ही त्याला हात लावायचंच नाही ठरलं. स्पेशली मुलांपासून ते लांब ठेवलं पाहिजे. ह्या वस्तूंना तर मी हातच लावू शकत नाही, कारण एवढी छोटीशी बरणी 400 रुपयाला. म्हटलं नकोच. बाय चान्स मुलांनी हे उघडलं तर 400 रुपयाचा फटका बसणार होता. सो ते सगळं सोडलं. आम्ही गेलो पहिला बाहेर. म्हटलं आलोय तर एक्सप्लोअर करूया. त्यांच्या अशा बग्गी आहेत जिथं तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीची टूर मिळते, ती कम्प्लिटली फ्री असते. सो आम्ही त्या बग्गीत बसलो आणि ते एक्सप्लेन करत होते. तर ते सांगत होते की ही प्रॉपर्टी 44 एकर्समध्ये आहे. आणि त्याच्यानंतर इथं जवळपास 150 रूम्स आहेत, इफ आय एम नॉट रॉंग. आणि वरच्या बाजूला कॉटेजेस वगैरे आहेत आणि विलाज वगैरे आहेत. सो जर थोडीशी तुमची फॅमिली लार्जर असेल, म्हणजे 7-8 लोकं असेल, तर तुम्ही इथं कॉटेजेस बुक करू शकता. आणि त्याच्यापेक्षा जर मोठी असेल फॅमिली, मे बी 10-12 पीपल, तर तुम्ही एक अखंड विला बुक करू शकता. आणि ते आम्हाला सनसेट पॉईंटला घेऊन चालले होते. बट अनफॉर्च्युनेटली सनसेट व्हायला बराच टाईम होता, त्याच्यामुळं मग सो आम्ही परत आलो. थोडंसं समुद्र तिथनं खूप छान दिसत होतं, तेवढं पाहिलं. आणि आयनला स्विमिंग करायचं होतं. सो आम्ही बॅक टू हॉटेल, म्हणजे ज्या मेन रिसेप्शन एरिया जिथं हा स्विमिंग पूल आहे तिथे आलो. त्याला पाण्यामध्ये सोडलं आणि मी निवांत तिथं बसून टाकलो. तिथे ते बसायला असतात बेंचेस, त्याच्यावर मी बसलो. समोर इतकं मस्त दृश्य होतं, कशाचं टेन्शन नव्हतं मला. म्हणजे ॲक्च्युली टेन्शन होतं, पण मी सगळं विसरून गेलो होतो त्या ह्याच्यात. मग नंतर मी फोर्ट ॲग्वाडाचा जो पार्ट आहे, प्रॉपर्टीमध्ये जे ॲक्सेस आहे प्रॉपर्टीच्या थ्रू, तिथं गेलो. थोडंसं ते एक्सप्लोअर केलं आणि मग नंतर बीचवर गेलो. इतकं जबरदस्त वाटत होतं. संध्याकाळची वेळ, एकतर सनसेट होत आला होता आणि बीचवर फिरायला इतकी मजा येत होती. म्हणजे मी सगळे प्रॉब्लेम्स विसरून गेलो होतो. इतके प्रॉब्लेम्स, इतके टेन्शन्स असतात डोक्याला, पण ॲटलिस्ट आपण थोडा वेळ आपल्यासाठी काढला पाहिजे, जेणेकरून हे सगळं विसरायला होतं आहे. त्या ह्याच्यातनं आपण बाहेर येतो, थोडंसं काय म्हणतो तर रिस्टार्ट करायची एनर्जी मिळते. सो ॲटलिस्ट 3-4 महिन्यातनं असं कुठेतरी गेलं पाहिजे की आपण स्वतःला तेवढा वेळ देता आला पाहिजे. आणि मी पूर्ण एन्जॉय करायचं ठरवलं होतं. आणि त्याच्यानंतर मग परत मी हॉटेलवर आलो. तर तिथं आयान स्नूकर खेळत होता. मी बाप जन्मात कधी स्नूकर बघितलं नाही, खेळला तर लांबची गोष्ट आहे, मला ते येत पण नाही. कॅरम खेळला. त्याच्यानंतर इतकं जबरदस्त इव्हनिंग वाईब होती. म्हणजे लाईट्स किंवा तिथली लोकं किंवा तिथली शांतता आणि तो समुद्राचा आवाज जबरदस्त वाटत होता. त्यामुळं आम्ही असे सिटिंग अरेंजमेंट्स आहेत, एक सोफा सेट पकडला आणि त्याच्यावर बसून टाकलो. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं इव्हनिंगला वॉकिंगला गेलो. हा आसपासचा एरिया म्हणजे हॉटेलचाच एक्सप्लोअर करूया, कारण एकच दिवसासाठी आलो आहे. एवढं हॉटेल परत मी कधी येणार, किती वर्ष लागतील मला इथे यायला कुणास ठाऊक. त्यामुळे मी ठरलं तर दमलो किती असलो,
तरी सुट्टी द्यायची नाही, सगळं बघून घ्यायचं. त्यामुळे मी सगळा कोपरा एक्सप्लोअर केला आहे या हॉटेलचा, कोपरा. हे असं बाहेरच्या बाजूला इतकं सुंदर लाईटिंग होतं. तर मी सगळं ठरवूनच ठेवलं होतं मी, की पूर्ण एक्सप्लोअर करायचं. म्हणजे मुलांना सांगितलं तुम्ही झोपा, मी तरी पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे. आणि मला ते खूप छान वाटत होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो ताज हॉलिडेजला. म्हणजे त्याच्या शेजारचंच आहे ते रिसॉर्ट, त्यांचंच आहे ते, शेजारीच आहे. सो असं आहे सिस्टीम, की जर तुम्ही ताज फोर्ट ॲग्वाडामध्ये जर रूम बुक केली असेल आणि तुमचं लंच आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असेल, म्हणजे त्याचे पैसे द्यायला लागतात, तर तुम्हाला तुम्ही ब्रेकफास्ट किंवा लंच तिकडे घेऊ शकता आयदर हॉटेलमध्ये. सो आम्ही ठरलं लंच आता फोर्ट ॲग्वाडामध्ये केलं तर आपण ब्रेकफास्ट ताज हॉलिडेजमध्ये करू. ते आहे तर फुल पैसा वसूल करायचा पूर्ण. सो आम्ही ताज हॉलिडेजमध्ये गेलो. ह्या शटल कार्स असतात, जसं ते अर्टिगा उभारल्यात ना, शटल कार्स असतात. सो तिथून आम्ही ताज हॉलिडेजला गेलो आणि तिथं पण परत बग्गी पकडली, कारण तिथं पण रूम प्रॉपर्टी टूर आम्हाला घ्यायची होती. आणि ही प्रॉपर्टी 28 एकरमध्ये आहे आणि इथं छोटे छोटे कॉटेजेस आहेत. हे जे दिसत आहेत हे छोटे छोटे कॉटेजेस आणि विलाज आहेत. कॉटेजेस साधारणपणे 1 BHKच्या आसपास असतील आणि विला मी चेक केल्याने कदाचित त्याच्यापेक्षा मोठे असतील. सो ज्यांच्या फॅमिली थोड्या मीडियम आणि लार्जर आहेत त्यांनी कॉटेजेस किंवा विलाज बुक करू शकता. सो त्याच्यानंतर आम्ही गेलो त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये, त्याचं नाव विसरलो आहे मी आता, आणि तिथं ब्रेकफास्ट करला. ब्रेकफास्टमध्ये सुद्धा व्हरायटी ऑफ आयटम्स होते. 5 प्रकारचे जाम होते, विविध प्रकारचे ब्रेड्स होते. क्रॉस हे मी फर्स्ट टाईम आयुष्यात तिथं पाहिलेलं आहे. चहा पाहिजे तेवढा घ्या, आय एम अ चाय पर्सन, सो मी भरपूर चहा पिला. फ्रूट्स होते, थोडंसं नॉनव्हेज होते, पण आम्ही नॉनव्हेज खात नाही त्यामुळे प्रश्नच येत नाही. लाईव्ह काउंटर्स होते, छोले, पुरी, त्याच्यानंतर माय फेवरेट इडली, आणि त्याच्यानंतर आयान असं पूर्ण बाहेर आमचं टेबल अरेंज वगैरे करत होता. सो बॉइल्ड एग्ज होते, त्याच्यानंतर स्क्रॅम्बल्ड एग्ज वगैरे होते, आणि त्यानंतर असे बरेच व्हरायटी ऑफ आयटम्स तिथं होते की तुम्ही खाऊन दमाल, पण तिथले प्रॉडक्ट्स किंवा तिथले व्हरायटी ऑफ आयटम्स संपणार नाहीत. इतकी मूग डाळ खिचडी माय फेवरेट, म्हणजे खूप छान होती, ॲक्च्युली खूप छान होती. आणि ॲक्च्युली ताजचं जेवण खूप छान आहे. म्हणजे 5 स्टारला थोडंसं चवीचा फरक पडू शकतो, पण ॲक्च्युली त्यांचं जेवण खूप छान होतं आणि मला ते खूप आवडलं. आणि हे माय फेवरेट साऊथ इंडियन मला भयानक आवडतं. इडली, वडा हे माझे फेवरेट्स आहेत. आणि हे सिरियल्स वगैरे होते आणि हे ड्रायफ्रूट्स वगैरे होते, कॉफी, आणि त्याच्यानंतर हे काय म्हणतात त्याला, सिरियल्स, मिल्क, बटर मिल्क, त्याच्यानंतर हे सगळे ज्यूस. म्हणजे किती काय काय आपण खाणार पिणार ना, शेवटी एकच पोट आहे, आपण किती खाणार. त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे ताज हॉलिडेजमध्ये ब्रेकफास्ट करायला गेलो. सो आमचं चेकआउट होतं साधारणपणे 12 वाजता. सो 10:30-11 तर आम्हाला तिथंच वाजले. थोडंसं आणि ताज हॉलिडेज एक्सप्लोअर केलं आणि परत आम्ही ताज ॲग्वाडाला आलो आणि आमचं ड्रीम फायनली 11 वर्षानंतर पूर्ण झालं. वी वेअर ॲक्च्युली व्हेरी हॅपी. त्याच्यानंतर आम्ही ताज ॲग्वाडाला आलो, फोर्ट ॲग्वाडाला चेकआउट केलं अँड आवर ड्रीम कम ट्रू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला लाईक करायचं असेल तर प्लीज करा, कारण माझा पहिलाच व्हिडिओ, मला नीट करता पण येत नाही, बट जेवढं मला जमेल तसं मी केलेलं आहे. तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.